नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, सत्तेसाठी भारतीय जनता पार्टी काय करू शकतं याबद्दल आता जनतेच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. गेल्या 5 वर्षांमध्ये आपण पाहिलं की मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांना बाजूला सारून त्यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट करून भारतीय जनता पार्टी सत्तेत आली होती. आणि आता तर भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमतानं सत्तेत आलेली आहे. वास्तविक पाहता आम्ही सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी राजकारण करत नाही, समाजसेवेसाठी आणि देशाला पुढे नेण्यासाठी आम्ही राजकारणात आलो, असं भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक नेते नेहमी सांगतायत. परंतु गेल्या 5 ते 7 वर्षापासून पाहत असताना एक गोष्ट लक्षात येते की भारतीय जनता पार्टी ही केवळ सत्ता आणि सत्तेसाठीच लालची झालेली दिसते. हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्यासोबत एकनाथराव शिंदे आणि अजित पवार यांना जरी आपल्या सोबत घेतलं असलं तर हेही दोन्ही नेते आपले ध्येय धोरण आणि पक्षाचे नेतृत्व या सगळ्यांना सोडून केवळ सत्तेसाठी आणि खुर्ची सांभाळण्यासाठी सत्तेमध्ये सहभागी झालेत, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. परंतु या सगळ्या चर्चा मी का करतोय, त्याचं कारण असं आहे की बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी अत्यंत निर्गुण आणि क्रूरपणे हत्या झालेली आहे, हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतंय. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये हे पोहोचलंय. म्हणजे जिथं उद्योग व्यावसायिक असतील किंवा व्यापारी असतील, नोकरदार असतील, यांच्यापर्यंत तर ही घटना पोहोचलीच, त्याचा तर संताप त्यांच्या मनात आहेच. परंतु ग्रामीण भागामध्ये वाडी वस्ती तांड्यापर्यंत या घटनेची पूर्ण माहिती, सखोल माहिती ही प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचली आहे. आणि त्यामुळे ग्रामीण भागातून सुद्धा या घटनेविषयी प्रचंड संताप त्या ठिकाणी व्यक्त केला जातोय. सरकारच्या आणि सत्ताधाऱ्याच्या विरोधात सुद्धा रोष व्यक्त केला जातोय. संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे. यामध्ये जे 7 आरोपी होते त्यापैकी 6 आरोपी हे पोलिसांनी ताब्यात घेतलेले, सीआयडीनं ताब्यात घेतलेले. त्यातला एक आरोपी कृष्णा आंधळे ह्या अजूनही फरार आहे. परंतु याच्या पूर्वी जी घटना घडली होती, खंडणीचं प्रकरण, ज्यामध्ये वाल्मिक कराड या एका नावानं महाराष्ट्रामध्ये गदारोळ घातलाय की वाल्मिक कराड हे खंडणीमध्ये आरोपी आहेत. वाल्मिक कराडला अटक करण्यासाठी सीआयडी असेल, एसआयटी असेल किंवा स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस असतील, हे राज्यभर फिरत होते, शोधत होते. परंतु वाल्मिक कराड हा पुण्यामध्ये त्या ठिकाणी सीआयडी कार्यालयामध्ये स्वतः शरण आलाय. म्हणजे अटक सुद्धा पोलीस करू शकले नाही. याचा लोकांमध्ये संताप आहे, कारण याच्यामध्ये खूप मोठी घडामोड दिसते. राजकीय पाठबळ असलेला वाल्मिक कराड हा परळी मतदारसंघातून किंवा परळी तालुक्यातून पूर्ण जिल्ह्यामध्ये एक आपलं सक्रियपणे त्या ठिकाणी काम करत होता. आणि ज्या ज्या काही घटना घडतायत, या घटनेमध्ये जे काही बेकायदेशीर कामं होत आहेत, दहशत निर्माण करण्याचे कामं होत आहेत, दादागिरीचे कामं होत आहेत, हत्या प्रकरण त्या ठिकाणी होतात, अपहरण होत आहेत, या सगळ्या घटनांमध्ये जे आरोपी आहेत किंवा ज्यांची नावं चर्चेली जात आहेत, या सगळ्यांच्या पाठीमागं पाठबळ देणारा वाल्मिक कराड आहे, अशी सगळी चर्चा बीड जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात होते. हे याचं कारणही तसंच आहे की भारतीय जनता पार्टीचे म्हणजे सत्ताधारी आमदार सुरेश धस हे सातत्यानं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ज्या सभा होत आहेत, या सभेमध्ये जाऊन वाल्मिक कराड यांचे कारनामे त्या ठिकाणी सांगतायत. आणि वाल्मिक कराड यांच्या पाठीमागं राजकीय पाठबळ हे मंत्री असलेले धनंजय मुंडे यांचंच आहे, हे सुद्धा ते स्पष्टपणे बोलतायत. प्रश्न असा आहे की आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा ही मागणी सत्ताधारी आमदार करतायत, विरोधातले आमदार करतायत, सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया करतायत. आणि विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातले लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या आणि वाल्मिक कराड यांच्या सोबत जे जे या घटनेमध्ये आहेत, मग ते खंडणी प्रकरणात असतील किंवा 302च्या प्रकरणात असतील, यामध्ये जे आरोपी असतील यांच्यावर कडक शासन करा, यांना शिक्षा करा, या पद्धतीची मागणी करून रस्त्यावर उतरतायत. जालन्यामध्ये मोठा आंदोलन झालंय, पुण्यामध्ये त्या ठिकाणी झालंय, बीड जिल्ह्यामध्ये झालंय, अनेक पैठणमध्ये मोठी सभा या ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी घेत आहेत. आणि सत्ताधारी आमदार असलेले भारतीय जनता पार्टीचे सुरेश धस हे त्या ठिकाणी जगजाहीरपणे वाल्मिक कराड ही बीड जिल्ह्यात कशी दहशत माजवत आहेत, त्यांच्या कशा टोळ्या आहेत, ह्या टोळ्याला सांभाळणारा तो आका आहे आणि त्या आकाचा मोठा आका हे धनंजय मुंडे आहेत, असं ते स्पष्टपणे सांगतात. आणि त्यामुळे या घटनेचा पूर्ण शोध लागेपर्यंत, चौकशी होईपर्यंत आणि खऱ्या आरोपींना शिक्षा होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. वाटल्यास त्याच्यामध्ये जर त्यांचा काही सहभाग येत नसेल, त्यांचं नावही येत नसेल किंवा त्यांना या आरोपींना ते पाठबळ देत नाही, हे निष्पन्न झाल्यानंतर पुन्हा त्यांनी मंत्रिपदावर आलं तरी चालेल, असं सुरेश धस स्पष्टपणे या ठिकाणी बोलतायत. दुसरा भाग असा आहे की अजित पवार यांच्यावर ज्यावेळेस भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते जलसिंचन प्रकरणामधले, त्यावेळेस त्यांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा दिला होता. कारण त्यावेळेस शरदचंद्र पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते. आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेचं जे काही वातावरण होतं किंवा विरोध निर्माण झाला होता, त्यावेळी शरद पवार यांनी सांगितल्यानंतर
स्पष्टपणे सांगतो मी, शरद पवार यांनी सांगितल्यानंतर अजित पवार यांनी त्या ठिकाणी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि नैतिकता स्वीकारून मी राजीनामा देतोय, चौकशी होईपर्यंत मी मंत्रिपद राहणार नाही, असं सुद्धा अजित पवारांनी त्यावेळेस सांगितलं होतं. मग ही जी नैतिकता अजितदादांमध्ये होती, आता तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, पक्ष त्यांच्या ताब्यात आहे, ही नैतिकता आज ते का दाखवत नाहीयेत आपल्या पक्षामध्ये? कारण धनंजय मुंडे हे मंत्री आहेत आणि त्यांच्या पक्षाचे आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा. हे बीड जिल्ह्यातले नव्हे, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या जिल्ह्यातून लोकांचा आवाज आहे. विशेष म्हणजे देशमुख कुटुंब आजही दहशतीखाली आहे. संतोष देशमुख यांची हत्या तर झाली, परंतु धनंजय देशमुख यांना सुद्धा सीआयडीच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी एका वाल्मिक कराड यांचा मित्र असलेल्या तांदळे नामक इस्मानं त्या ठिकाणी दादागिरी केली, दहशत निर्माण केली किंवा धमकी दिल्याची सुद्धा चर्चा त्या ठिकाणी येते. आणि म्हणून मनोज जरांगे पाटील सुद्धा या संदर्भात स्पष्टपणे सभेमध्ये सांगितलं होतं की संतोष देशमुख हे तर गेले, परंतु धनंजय देशमुख यांना जर तुम्ही या पद्धतीच्या धमकी देणार असाल तर हे आम्हाला चालणार नाही, हे खपून घेतलं जाणार नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की आज परळीमध्ये बीड जिल्ह्याचं नाव बदनाम होत आहे, परंतु परळीमध्ये जास्त घटना या ठिकाणी झालेल्या आहेत. अपहरण त्याच ठिकाणी होत आहे, खंडणी त्याच ठिकाणी मागितल्या जाते, हत्येचे प्रकरण सुद्धा त्याच ठिकाणी घडलेले आहेत. आज तर माध्यमांमधून आपल्याला माहिती मिळते की 109 मृतदेह हे परळी तालुक्यामध्ये, एकट्या परळी तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आढळून आले की ज्यामध्ये त्यांचं कशानं निधन झालंय किंवा ते कोण आहे त्याची परिचय सुद्धा पोलिसांना झाला नाही, असं सुरेश धस यांनी जाहीर सभांमधून सांगितलंय आणि अनेक माध्यमांमधून सुद्धा ही माहिती आपल्याला मिळते. जर अशा त्या ठिकाणी घटना घडत असतील तर मग राज्य सरकार आणि सत्ताधाऱ्यांकडे नैतिकता आहे का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. देवेंद्र फडणवीस नैतिकतेच्या नेहमीच गप्पा मारतात, नैतिकतेवरती नेहमी बोलतायत, आम्ही पारदर्शक कारभार करू असंही सांगतायत. वास्तविक पाहता ज्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप याच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केले, देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या भ्रष्टाचाराचे गाडीभर पुरावे घेऊन विधानसभेपर्यंत त्या ठिकाणी आंदोलन करत होते. आज त्याच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्या सगळ्यांना आपल्या सोबत घेऊन मांडीला मांडी लावून देवेंद्र फडणवीस हे सत्तेमध्ये बसलेले. दुसरा भाग असा आहे की शिवसेनेच्या अनेक आमदारांवर, मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. किरीट सोमय्या तर हातोडा घेऊन पुढे पळत होते. अशा अनेक नेत्यांवर ज्यावेळेस भ्रष्टाचाराचे आरोप केले ते शिवसेनेचे अनेक आमदार हे आज मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले. म्हणजे या नैतिकतेच्या गप्पा, पारदर्शक सत्ताधारी आणि सरकारच्या गप्पा हे आता लोकांना पटत नाहीत. लोक हुशार झालेत, लोक जागरूक झालेत, लोकांना सगळं समजतं. तुम्ही बोलताय काय आणि तुम्ही करताय काय याकडे लोकांचं बारीक लक्ष आहे. आज सत्ताधाऱ्यांमध्ये कुठलीही नैतिकता या ठिकाणी पाहायला मिळत नाही. वास्तविक पाहता लालबहादूर शास्त्री यांनी रेल्वेचा अपघात झाला म्हणून रेल्वे मंत्रालयाचा राजीनामा त्यांनी स्वतः दिला होता. शिवराज पाटील चाकूरकर एका दिवसात 2 ड्रेस बदलले, एवढाच काय ते त्यांच्यावर आरोप झाला, त्यांना राजीनामा द्यावा लागला. नैतिकतेचा आधार घेऊन त्यांनी राजीनामा दिला. आर पाटील यांनी बडे देशों में छोटी छोटी घटनाएं घडती रहती, एवढाच एक डायलॉग वापरला, त्यांना नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा लागला. विलासराव देशमुख ताज हॉटेलवर ज्यावेळेस आतंकवाद्यांनी हल्ला केला होता त्यावेळेस त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि चित्रपटाचा दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे सोबत होते. केवळ हे सोबत का घेतले एवढ्याच कारणावरून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. मी ज्यांची नावं सांगितली हे मोठ्या मोठ्या मंत्रिपदावर होते. शिवराज पाटील हे केंद्रीय मंत्री होते, विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते, आर पाटील हे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते, यांनी सुद्धा राजीनामे दिले. इथं तर मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर जर अशी वेळ आली असती तर ते राजीनामा देतील का? मी पॉज यासाठी घेतलाय कारण तुमचं उत्तर अपेक्षित आहे. ते राजीनामा अजिबात देणार नाही हे या घटनेवरून दिसतंय. अजित पवार यांनी जरी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करताना नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता, पण आज ते राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत पक्षाचे आणि आज ते उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत. त्यांच्याच एका मंत्र्याच्या कार्यकर्त्यांवर, विशेष म्हणजे त्यांच्याच पक्षाच्या तालुका अध्यक्षाला खंडणी प्रकरणामध्ये त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे. 302च्या प्रकरणामध्ये म्हणजे हत्या प्रकरणामध्ये सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे. एवढी सुद्धा नैतिकता जर त्यांच्या पक्षामध्ये जर दिसत नसेल, जर त्या ठिकाणी आवाज होत असेल की धनंजय मुंडे यांचे हे कार्यकर्ते आहेत, यांचंच पाठबळ यांना मिळतंय, त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, नैतिकतेच्या आधारावर तरी घ्या, कारण लोकांचं भावना काय त्याचा तरी विचार करून घ्या. तरी सुद्धा अजितदादा पवार हे नैतिकता दाखवत नाहीत आणि धनंजय मुंडे हे तर नैतिकता दाखवूच शकत नाहीत, कारण स्पष्टपणे ते बोलतायत माझा या घटनेशी काही संबंध नाही आणि राजीनामा देण्याचा माझा प्रश्नच नाही. म्हणजे
नैतिकता स्वीकारून किंवा या घटनेविषयी प्रतिक्रिया देणं हे तर लांबच राहिलं, पण मी राजीनामा देणार नाही हे त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलंय. आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे अत्यंत कट्टर कार्यकर्ते तर आहेत, पण एकनिष्ठ मित्र आहेत. दोघांच्या नावावर अनेक प्रॉपर्टी ही एकत्रितपणे, दोघांच्या नावावर अनेक कंपनी आणि त्याची स्थावर मालमत्ता ही दोघांच्या नावावर एकत्रितपणे. एवढंच नाही तर धनंजय मुंडे असतील, त्यांच्या पत्नी असतील आणि वाल्मिक कराड असतील, या तिघांच्याही नावावर अनेक कंपन्या, अनेक त्या ठिकाणी स्थावर मालमत्ता कोट्यवधी रुपयांच्या एकत्रितपणे खरेदी केलेल्या आहेत. दोघांचीही त्यावर नावं आहेत. अनेक धनंजय मुंडे यांच्या अनेक प्रॉपर्टीमध्ये तर मुक्त्यार पत्र हे वाल्मिक कराड यांच्याकडे आहे. आणि विशेष म्हणजे सुरेश धस यांनी जे आरोप केलेले आहेत ते स्पष्टपणे बोलतायत, माध्यमांना बोलतायत, मुलाखत देताना बोलतायत, जाहीर सभेमध्ये बोलतायत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन मी ही घटना माहिती त्यांना दिली असं सुद्धा सांगतायत. त्यांनी सांगितलं की वाल्मिक कराड यांच्या नावावरती जवळपास 100 बँकेचे खाते आणि माध्यमातून सुद्धा आपण पाहिले 100 बँक अकाउंट एका माणसाच्या नावावर कसे असू शकतात. आज ते गोठवले गेलेले, त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्यामध्ये कोट्यवधी रुपये असल्याचं सुद्धा सुरेश धस यांनी सांगितलेलं आहे. दुसरा भाग असा आहे की त्यांच्याकडे जवळपास 17 मोबाईल हे वापरत होते वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी, असं सुद्धा सुरेश धस यांनी सांगितलंय. आणि आता 2 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलंय की पुण्यामध्ये एक गाळा 5 कोटी याप्रमाणे 7 गाळे म्हणजे 7×5 35 कोटी रुपयांचे गाळे, त्यासोबत एका पूर्ण इमारतीमध्ये एक पूर्ण फ्लोर त्यांच्या नावावर, त्यांच्या ड्रायव्हरच्या नावावर करण्यात आलाय, तो कोट्यवधी रुपयांचा आहे. म्हणजे सुरेश धस जे बोलतायत हे थेटपणे बोलतायत की वाल्मिक कराड यांच्या नावावर किती ठिकाणी प्रॉपर्टी आहे, त्यांच्या ड्रायव्हरच्या नावावर किती ठिकाणी प्रॉपर्टी आहे, त्यांच्या पत्नीच्या नावावर किती आहे, दुसऱ्या पत्नीच्या नावावर किती आहे, मित्राच्या नावावर किती आहे आणि त्यांच्या वैयक्तिक नावावर किती प्रॉपर्टी आहे, हे सगळं सुरेश धस ऑन द रेकॉर्ड त्या ठिकाणी लाईव्ह मध्ये बोलतायत. आणि तरी सुद्धा या प्रकरणावर गांभीर्यानं कुठलीही कारवाई होताना दिसत नाहीये. SIT त्या ठिकाणी नेमलेली आहे, CID पथक काम करतंय, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस सुद्धा काम करतायत, परंतु न्यायालयीन चौकशी अद्याप सुरू झालेली नाहीये. परंतु उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे सांगतात की न्यायालयीन चौकशी सुद्धा सुरू आहे. वास्तविक पाहता असं काही झालेलं नाही अजून. परंतु या सगळ्या जर घटना आपण पाहिल्या तर या घटनेमध्ये अपहरण होणं, खंडणी मागणं, हत्या करणं, एवढ्या सगळ्या घटना घडत असताना संबंधित मंत्र्याचे ते कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा सुद्धा या खंडणी प्रकरणामध्ये कुठेतरी संबंध आहे असं सुरेश धस बोलतायत. ते सांगतायत की धनंजय मुंडे मंत्री आहेत, त्यांच्या शासकीय निवासस्थानी या ठिकाणी खंडणीची संदर्भात चर्चा झालेली आहे आणि त्या ठिकाणी 2 कोटी रुपयावर तडजोड होऊन 50 लाख रुपये सुद्धा त्यांना देण्यात आलेले आहेत असं आमदार सुरेश धस माध्यमांच्या समोर बोलतायत. इतकं जर खणखणीतपणे जर ते बोलत असतील, एक सत्ताधारी आमदार जर बोलत असतील, तर देवेंद्र भाऊ फडणवीस हे नेमकं यावर ऍक्शन का घेत नाही हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे. याचाच अर्थ देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुद्धा आता नैतिकता राहिली नाही का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आता ते सांगतायत की अजित पवार यांचे ते मंत्री आहेत, त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही हे त्यांचा पक्ष ठरवेल. असं जर तुम्ही बोलून लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करण्याचा प्रयत्न करत असाल आणि लोकांना जर तुम्ही आज्ञेने समजत असाल तर ही सगळ्यात मोठी चूक आहे. कारण एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या पक्षाकडून कोणाला मंत्री करायचंय आणि कोणाचे नावं टाळायचे हे जर भारतीय जनता पार्टी सांगत होती आणि या दोघांच्याही अनेक मंत्र्यांना त्या ठिकाणी मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेला आहे. त्यामध्ये छगनराव भुजबळ सुद्धा आहेत, तानाजी सावंत आहेत, अब्दुल सत्तार आहेत, दीपक केसरकर आहेत. यांना भारतीय जनता पार्टीने सांगितलंय की यांना मंत्रिपदावर घेऊ नका. हे तर आता जवळजवळ स्पष्टच होत आहे, लोकही बोलून दाखवत आहेत. मग असं जर असेल आणि पारदर्शकतेचं त्या ठिकाणी संदेश देणार असाल तर मग आता तुमच्या मंत्रिमंडळामध्ये एका मंत्र्याच्या कार्यकर्त्यावर आणि घनिष्ठ मित्रावर आरोप झालेले, तो अटकही झालेला आहे, अनेक गुन्हे, अनेक कलम त्यांच्यावर लागू आहेत. तसं जर पाहिलं तर सुप्रियाताई सुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय की वाल्मिक कराड यांना 2022ला ईडीची नोटीस आलेली आहे. मग ईडीची नोटीस आली तर इतकी वर्ष का कारवाई केली नाही? विशेष म्हणजे मे 2024 मध्ये त्यांच्यावर पुन्हा खंडणीचा गुन्हा एक दाखल झालेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ईडीची कारवाई नोटीस होऊ शकत होती, तीही दिली गेली नाही. आणि आता हत्या झाल्यानंतर, देशमुखांची हत्या झाल्यानंतर पुन्हा 11 डिसेंबर 2024ला पुन्हा एक खंडणीचा गुन्हा दाखल केलाय, त्यामध्ये सुद्धा ईडीनं कारवाई केलेली नाहीये. म्हणजे हे सगळं प्रकरण पाहता लोक उघड्या डोळ्यानं पाहतायत, आंदोलन करतायत, भावना व्यक्त करतायत, तीव्रता आहे त्यांच्या भावनांची. परंतु या सरकारमध्ये किंवा सरकारमध्ये बसलेल्या सत्ताधाऱ्यांमध्ये नैतिकता शून्य ही परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. आणि जर असं असेल तर या आरोपींवर काय कारवाई होईल आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का हा गंभीर स्वरूपाचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रासमोर उभा राहिलेला आहे. जर अशाच पद्धतीनं घटना घडत राहतील
तर लोकांनी विश्वास ठेवायचा कुणावर? आणि या सरकारनं जर जनतेचा विश्वासच जर गमावला असेल तर या सत्ताधाऱ्यांना सत्तेत राहणं आणि मंत्रिपदावर राहून पुन्हा काम करणं हे अशोभनीय असेल असं सुद्धा जनतेमध्ये चर्चा आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की या सरकारमध्ये किंवा सत्ताधाऱ्यांमध्ये नैतिकता राहिली आहे का? आणि जर नैतिकता राहिली असेल तर धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा जो मागितला जातोय तो राजीनामा या ठिकाणी घेतला जाईल का? कारण ते तर देणार नाहीत, पण सरकार त्यांचा राजीनामा घेईल का? तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ती अत्यंत अभ्यासू असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते. मित्रांनो, जाता जाता एक विनंती करेल, डीएस न्यूज चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा. आणि डीएस न्यूज हे जनजागृतीसाठी या ठिकाणी काम करत आहे. दिलेली माहिती आणि व्हिडिओ जर आवडले असतील तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डीएस न्यूजला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.